एसटी बँकेत अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी 6 महिन्यांपूर्वी डंके की चोट पे म्हणत आपलं एकतर्फी पॅनल निवडून आणलं. यानंतर काहीच महिन्यात एसटी बँकेतील ठेवींबाबत सदावर्ते यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. यावेळीही संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली होती. हे प्रकरण निवळतं तोवर पुन्हा एकदा सदावर्ते यांच्या संचालक मंडळातील संचालकच नॉट रिचेबल असल्याचं आता समोर आलंय. नेमकं बँकेत घडतंय तरी काय असा प्रश्न आता एसटी कर्मचाऱ्यांना पडलाय. तर गुरुवारी 23 नोव्हेंबर रोजी अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी बँकेतील संचालक मंडळाची बैठक बोलावली होती. पण याच बैठकीला सदावर्ते यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून राज्यातील 14 संचालकांनी थेट दांडीच मारली. आपले मोबाईल फोनही त्यांनी बंद ठेवल्याची माहिती मिळत असून त्यामुळे बँकेत आता सत्ता पालट होतो की पेल्यातील वादळ हे ठरतंय याबाबत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत. 6 महिन्यांपूर्वीच एसटी बँकेची निवडणूक झाली आणि ती राज्यभर चांगलीच गाजलीही. एसटी बँकेत एसटी कर्मचाऱ्यांच्या अधिकृत संघटनेला मात देऊन सदावर्ते यांनी आपलं एकतर्फी पॅनल निवडून आणलं. बँकेची सत्ता हाती येताच अॅडव्होकेट सदावर्ते यांनी आपल्या मेहुण्यास व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्त केलं. या कालावधीत बँकिंग व्यवहारावर रिझर्व्ह बँकेनेही काही सूचना केल्या, मात्र त्याचं पालन न करता उलट मनमानी कारभार करण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूरसह बऱ्याच शाखांमधील व्यवहारही ठप्प झालेत. एसटी कोऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक होऊन गेले साधारण 6 महिने होत आले. तर ज्या जाहीरनाम्यावर सदावर्ते साहेबांनी ही निवडणूक जिंकली आणि कर्मचाऱ्यांना ज्या काय आश्वासनं दिली होती ती संपूर्ण निराशा झालेली आहे. कारण ज्यावेळी आश्वासनं देत असताना त्यांनी 7.5% व्याजाचा दराचं आमिष दिलं, खरं यातलं काहीही सक्सेसफुल झालं नाही. अनावधानानं त्यांना रिझर्व्ह बँकेनं त्यावर बॅन आणला असेल किंवा काय आणलं असेल किंवा त्यांना ज्या काही त्यांच्या अपेक्षा असतील त्या तिथं फेल ठरलेल्या आहेत. शिवाय कर्मचाऱ्यांना त्यानंतर अडचणीचा विषय असा निर्माण झाला की जे काय त्या कर्मचाऱ्यांच्या आपल्या संपाच्या निमित्तानं थकबाक्या होत्या किंवा रिन्यू कर्ज करायचे होते आणि यांनी 7.5% आमिष दाखवलं होतं. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना कुठलंही कर्ज त्यांना काढता आलं नाही, रिन्यू करता आलं नाही. दरम्यानच्या मुदतीत एसटी बँकेच्याच कर्मचाऱ्यांनी या संचालकांच्या विरोधात आंदोलन केलं आणि कामकाज बंद केलं. त्याचा परिणाम एसटी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या अतोनात झाला. बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या घरी वैद्यकीय कारणास्तव अन्य काही कारणास्तव जी काही कर्ज मिळणं बाकी होती ती कोणतीही मिळत नाहीत. आणि आज सगळ्या त्या सगळ्या ह्या गोष्टीचा बाबीचा परिणाम कर्मचाऱ्यांना, ज्या एसटी कर्मचारी कायम अडचणीत असणारा आमचा कर्मचारी आहे, वारंवार आर्थिक बाबी कर्मचाऱ्यांना ह्या लागतातच. त्या करत असताना त्यांना आज बँकेत कोणतंही मोठं अथवा छोटं लोन हे मिळू शकत नाही. आणि जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्यामध्ये त्यांनी संचालकांना विनंती करायची आणि त्यांना सांगायचं इमर्जन्सी बाबा माझ्या दवाखान्यात कोणतरी आहे, माझ्या घरात कोणतरी लग्न आहे, असं काहीतरी सांगायचं. आणि मग त्यांनी ते जर त्यांना वाटलं असतं तर ते त्यांनी द्यायला होकार द्यायचा. अशा पद्धतीचं कामकाज यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं. तर ह्या सगळ्या बाबींचा परिणाम या कर्मचाऱ्यांच्यावर फार मोठा आर्थिक बाबीचा परिणाम झालाय. बरीचभर या सदावर्ते साहेबांनी आपल्या मेहुण्यांना तिथं आणलं आणि त्यावर बरंच राजकीय चर्चा झाली. रिझर्व्ह बँकेचा आरबीआयचा पण तेव्हा बॅन आला आणि त्यांनी अटी शर्ती काय असतील त्या असतील, तर हे काय एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजाच्या दृष्टीने योग्य नाही. तर त्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. आज बरेच संचालक मला वाटतं सदावर्ते साहेबांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे मला वाटतंय या 2-4 दिवसामध्ये तर काय कुठं जरा भेटलेलं नाही, ते नॉट रिचेबल आहेत असं मला पण मीडियाच्या माध्यमातून समजते. कितपत खरं हे त्यांना पण समजेल. तर ही पद्धत जी आहे ती चुकीच आहे आणि असं कामकाज जर चाललं तर निश्चित आज ना उद्या ही बँक लयाला गेल्याशिवाय राहणार नाही आणि कर्मचाऱ्यांचं फार मोठं नुकसान होईल. तर ह्यापासून वाचवायसाठी त्यांनी खरोखर जे कर्मचाऱ्यांना दिलेले आश्वासन आहेत ती पाळून एसटी बँक जगवली पाहिजे, या माझ्याकडून अपेक्षा आहे. कर्ज, ठेवी आणि दैनंदिन आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आता नाराजी दिसून येते. एसटी बँकेतील या कारभाराबाबत 19 पैकी 14 संचालकांमध्ये नाराजी होती. त्यामुळे संचालक मंडळाच्या बैठकीला 14 संचालकांनी दांडी मारली. आता हेच संचालक पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका येत्या 2 दिवसात स्पष्ट करणार आहेत अशी चर्चा आहे. एसटी बँकेचे संचालक नॉट रिचेबल तर सदावर्ते यांनी मात्र या प्रकरणावर कोणतीच प्रतिक्रिया अजून तरी दिलेली नाही. त्यामुळे एसटी बँकेत सदावर्ते यांची सत्ता टिकून राहणार की भूकंप होणार हे आता पत्रकार परिषदेनंतरच स्पष्ट होईल. लोकमतसाठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.